मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। आज आपण परत एकदा एक रिफ्रेशिंग समर ड्रिंक करतोय व ते म्हणजे थंडा थंडा लिंबू शिकंजी। नेहमीच्या लिंबू सरबतात एक स्पेशल मसाला घालून लिंबू शिकंजी केली जाते। हे लिंबू शिकंजी नमकीन किंवा गोड अशा दोन्ही प्रकारे आपल्याला तयार करता येते। बरं एवढंच काय तर ताज्या ताकात हा शिकंजी मसाला घातला की शिकंजी मसाला छास तयार होतो व क्लब सोड्यात हा शिकंजी मसाला घातला तर जबरदस्त चवीचा शिकंजी मसाला सोडा तयार होतो। तर चला सर्वप्रथम हा बहुउपयोगी शिकंजी मसाला आपण तयार करून घेऊयात। शिकंजी मसाला तयार करण्यासाठी आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहे। तर या पॅन मध्ये मी 1.5 चमचा जिरे घेतले, नेहमीच्या वापरातला चमचा। त्याच्याने मी हे 1.5 चमचा जिरे घेतले आणि लो फ्लेम वरती आपण ते हलकेच भाजून घेणार आहोत। रंग बदलता कामा नये, पण छान टोस्ट झाले पाहिजे। ठीक आहे, तर आपण जिरे व्यवस्थित भाजून घेऊयात आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून हे जिरे गार करून घेऊयात। हे बघा 1.5 चमचा भाजलेले जिरे आता गार झाले। याबरोबर आपल्याला कच्चे जिरे हवे 1.5 चमचा, 1 चमचा आपण काळे मिरे घेतले, अर्धा चमचा आपण बडीशेप घेतली, 1 चमचा काळं मीठ घेतलंय, 1 चमचा साधं मीठ घेतले आपलं रेग्युलर जे आपण स्वयंपाक करताना वापरतो, 1 चमचा आपण चाट मसाला घेतलाय व 6-7 आपण हिरवी वेलची घेतली। हे सर्व साहित्य आपण या मिक्सर मध्ये घालूया आणि त्याची फाईन अशी पावडर आपण करून घेणार आहोत। हे बघा आपण मिक्सर मध्ये सर्व साहित्य बारीक पावडर केलं। आपला हा चटपटीत चवीचा शिकंजी मसाला तयार आहे। छान फाईन पावडर करायची बरं का। आणि आता कोरड्या जारमध्ये बाटलीमध्ये हा शिकंजी मसाला आपण स्टोअर करायचा। पाणी अजिबात लागता कामा नये, मॉइश्चर लागता कामा नये, बरेच महिने चालतो बरं का। तर आपला शिकंजी मसाला तर तयार आहे। तर आता आपण लिंबू शिकंजी करूयात। शिकंजी मसाला तर आपण तयार करून घेतलाय। आता आपण बेसिक लिंबू सरबत करून घेणार आहोत। मला हे 2 ग्लास लिंबू शिकंजी करायचे आहे, तर मी तसे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। यात आता आपण आपल्या चवीनुसार पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखरेऐवजी तुम्ही नेहमीची साखर घातली तरीही चालेल। तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घाला। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण लिंबू देखील घालतोय। बस आता एकदा चमच्याने आपण ढवळून घेऊ। साखर पटकन विरघळावे म्हणून मी पिठी साखर वापरली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मग आता आपल्याला टेस्ट करायचं आहे साखर आणि लिंबाचं प्रमाण बरोबर आहे ना। परफेक्ट, आपलं बेसिक लिंबू सरबत रेडी आहे। आता शिकंजी सर्व करण्यासाठी ग्लास आपण तयार करून घेऊयात। या डिशमध्ये मी या बशीमध्ये चाट मसाला असा पसरवून घेतलाय आणि लिंबाची छोटीशी फोड आपण या ग्लासांच्या कडांना फिरवून घेऊयात। ठीक आहे, आणि चाट मसाल्यामध्ये आपण हे फिरवून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर अशा प्रकारे ग्लास तयार करा, नसेल तर सिंपल ग्लासात सर्व केलं तरी चालेल। पण एवढं झक्कास एवढी जबरदस्त असे लिंबू शिकंजी मग ती देखील आपण छान सर्व करूयात ना मजेदार पद्धतीने। हे बघा आपण ग्लास असे रेडी करून घेतलेले आहेत। तयार ग्लासात आपण शिकंजी करून घेऊयात। यासाठी आपण ग्लासामध्ये आईस क्यूब्स घालतोय। आपण थंडगार पाणी वापरून सरबत तर तयार केलंय, पण आईस क्यूब्स देखील आपण घालूयात। त्याच्यानंतर
असं बोटाने हाताने तोडून आपण ही पुदिन्याची पानं घालूयात. सुरीने किंवा कातळी कापून घेतली तर ती काळी पडतात म्हणून आपण काय करतोय, हातानेच अशी मोडून घालतोय. त्याचबरोबर लिंबाच्या 1-2 छोट्या फोडी घालायच्या. आपण जेव्हा बाजारात मार्केटमध्ये फिरताना ही शिकंजी घेतो ना, ती अशाच पद्धतीने सर्व केली जाते. आपण देखील अगदी तसंच करतोय. आणि प्रत्येक ग्लासामध्ये आपण 1/2 टीस्पून हा शिकंजी मसाला घालतोय. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि बस यावरती आपली तयार लिंबू सरबत, थंडगार असं लिंबू सरबत आपण घालायचं बरं का. जबरदस्त. आणि एकदा आपण हे सर्व ढवळून घेऊया छानसं. सुरेख. हवं तर तुम्ही अजून एखाद दुसरा बर्फाचा तुकडा घातला तरी हरकत नाही. मस्त थंडगार शिकंजी जबरदस्त लागते. बस आता आपण गार्निश करूयात थोड्याशा पुदिन्याच्या पानांनी. त्याचबरोबर आपण असं लिंबाच्या स्लाइसने त्याला जरा गार्निश करूयात, सजावट करूयात. परफेक्ट. आपली थंडगार लिंबू शिकंजी तयार झालेली आहे. चला आता आपण वेळ न दवडता टेस्ट पाहूया. लाजवाब, जबरदस्त झालेली आहे. चला ही शिकंजी मी संपवते आणि ही तुमच्यासाठी. जबरदस्त चवीचे रिफ्रेशिंग समर ड्रिंक थंडा थंडा लिंबू शिकंजी रेडी आहे. साखर न घालता नमकीन लिंबू शिकंजी देखील तेवढीच भारी लागते. रेसिपी सोपी आहे, तेव्हा खवय्यांनो लिंबू शिकंजी बनवा किंवा क्लब सोडा वापरून शिकंजी मसाला सोडा बनवा किंवा ताज्या ताकाला शिकंजी मसाला लावून मसाला छाछ बनवा व मस्त वेलकम ड्रिंक म्हणून पाहुण्यांना सर्व करा. आणि हो, बाजारातील आर्टिफिशियल स्वादाचे सरबत, कोल्ड ड्रिंक टाळून आपल्या घरच्या या लिंबू शिकंजीचा भरपूर आनंद घ्या. चला परत भेटूत एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.